टाळू द्या. आपण पंजाब मारुती सेवा मंडळाच्या वतीने सन्माननीय सीतारामजी साळुंखे यांना या ठिकाणी सन्मानित करत आहोत. या स्पर्धेच्या आजच्या दुसऱ्या सायंकाळच्या सत्रात हिंदुत्व सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त अश्रेणी अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा 2026 आम्ही प्रत्येक मान्यवरांचा असणारा सन्मान करणं ही आपली पंजाब मारुतीची असणारी खासियत आहे. सगळ्या मान्यवरांचे पुनश्च आपण या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करूया. लक्ष वेधलं इच्छित आहे. बीपीडी अर्थात बॉम्बे पोर्ट ट्रस्ट या संघाचे असणारे प्रशिक्षक म्हणून महत्वाची भूमिका ज्यांनी आपल्या चतुर्वेदी उपस्थित आहेत, तर त्यांचा असणारा सन्मान आपण या भूमीत करत आहोत. आदरणीय विराज गिरडून महाराष्ट्रातले एका लाडक्या असणाऱ्या खेळाडूला या ठिकाणी आपण सन्मानित केलाय. मनपूर्वक आभार असतील आदरणीय फिरोज पठाण साहेब. त्यानंतर व्यासपीठावरती मॅच तर चालू आहे. आणखी एका वेगळ्या सन्मानाकडे आपलं लक्ष वेधू इच्छितो, कारण सन्मान देखील तितकाच महत्वाचा आहे. कबड्डीमध्ये मित्रांनो आपल्याला माहिती आहे, आपण सर्वात सुंदर जर खेळ करताय तर महाराष्ट्र शासनाच्या वतीने या ठिकाणी सन्मानित करत आहोत. मुंबई शहरामध्ये आपण पाहिलं की अनेक मोठी मोठी असणारी मंडळ आणि त्यातलंच एक महत्वाचं मंडळ अर्थात बजरंग क्रीडा मंडळ. आणि त्याच बजरंग क्रीडा मंडळाच्या माध्यमातून ज्यांनी अनेक महाराष्ट्रातली असणारी मैदान गाजवली क्लबच्या माध्यमातून पाहिलं, ज्यांचा व्यावसायिक संघ महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक याच्या माध्यमातून व्यावसायिक क्षेत्रात देखील नेतृत्व स्पर्धेचं प्रदर्शन झालं. 1980-81 ला ज्याला महाराष्ट्र शासनाचा असणारा शिवछत्रपती पुरस्कार मिळाला होता, ते सन्माननीय सीतारामजी साळुंखे या ठिकाणी बसणार. जरा जोरदार टाळू द्या. आपण पंजाब मारुती सेवा मंडळाच्या वतीने सन्माननीय सीतारामजी साळुंखे यांना या ठिकाणी सन्मानित करत आहोत. या स्पर्धेच्या आजच्या दुसऱ्या सायंकाळच्या सत्रात हिंदुत्व सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त अश्रेणी अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा 2026 आम्ही प्रत्येक मान्यवरांचा असणारा सन्मान करणं ही आपली पंजाब मारुतीची असणारी खासियत आहे. सगळ्या मान्यवरांचे पुनश्च आपण या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करूया.
point. ठीक या स्पर्धेच्या निमित्तानं शिवछत्रपती अवॉर्डी सन्माननीय सुनील जाधव सर यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. सन्माननीय सुनील जाधव शिवछत्रपती अवॉर्डी या ठिकाणी उपस्थित आहेत. सामना अत्यंत महत्त्वाचा जर्सी नंबर 40 असे प्रो कबड्डी स्टार या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतो. या सगळ्यांच्या उपस्थित नेत्रदीपकाच्या लढाया आपण जरूर पाहणार आहोत. या स्पर्धेच्या निमित्तानं मुंबईच्या शैक्षणिक क्षेत्रात खूप मोठे योगदान देणाऱ्या आणि त्याच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी अनेक स्टुडंट ज्यांनी घडवले त्या SIS हायस्कूलच्या असणाऱ्या प्रिन्सिपल कल्याणी अनुगम मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. अनुगम मॅडम मनपूर्वक स्वागत आहे आपलं बटा भारती सेवा मंडळाच्या वतीनं. सन्माननीय कल्याणी अनुगम मॅडम. अनेक मोठे मोठे दिग्गज या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. मित्रांनो, मुंबई कबड्डीची असणारी महाराष्ट्राची नाही तर देशाची पंढरी मानली जाते. आज खऱ्यानं आपल्याला खऱ्या अर्थानं स्मरण करावं लागेल. स्वर्गीय शंकरराव उर्फ कबड्डी गेली. अनेक स्पॉन्सर्स आहेत. संधी मिळते आणि त्याच्या माध्यमातून प्रो कबड्डी स्टार आपल्या असणारे आयुष्य उज्ज्वल करतात हे आपण पाहिले. ही देखील महत्वाची मानाची स्पर्धा आहे. कारण इथं जर तुम्ही सर्वोत्तम खेळ करताय तर पुढच्या असणाऱ्या सेशन मध्ये पुरुष माध्यमातून अनेक खेळाडूंना संधी मिळणार. स्वतः आपण जर व्यासपीठावरती जर पाहिलं तर संदीप सिंग आमचे युग कुमारचे मॅनेजर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. अत्यंत लक्षवेधी लढती या स्पर्धेच्या निमित्तानं जरूर होत आहे आणि त्या माध्यमातून आपण पाहणार आहोत या संपूर्ण बटा भारती सेवा मंडळाची असणारी स्पर्धा की हायटेक आहे. आणि या स्पर्धेची असणारी दुसरी सायंकाळ आहे आपण पाहतोय. अनेक मोठे मोठे शिवछत्रपती अवॉर्डी अर्जुन अवॉर्डी या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत आणि या सगळ्यांच्या उपस्थित या देखण्या स्पर्धेचं असणारं देखणं आयोजन आपण पाहतोय. जेएम मॅक्सिसचे व्हाईस प्रेसिडेंट विचार सन्माननीय अरुंगम सर आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं बटा भारती सेवा मंडळाच्या वतीनं आपलं मनस्वी स्वागत आहे. महत्वाची मानाची स्पर्धा आपण पाहतोय. सन्माननीय आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय विश्वास मोरे सर कबड्डी क्लासवर एक मोठा ऍड्रेस ज्याच्याकडे आपण पाहतो. ऑल इंडिया अॅमेच्युअर कबड्डी असोसिएशनच्या वित्त समितीचे असणारे सन्माननीय सदस्य, मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे प्रमुख कार्यवाह आणि महाराष्ट्राच्या पंचमंडळाचे सन्माननीय अध्यक्ष, अनेक खेळाडू आणि पंचांना ज्यांच्या माध्यमातून संधी मिळाली त्या स्पर्धेचे असणारे स्पर्धा निरीक्षक अखिल भारतीय कबड्डी असोसिएशनच्या वतीनं. त्याचबरोबर स्पर्धेचे असणारे स्पर्धा निरीक्षक मुंबई शहरकडून येत आहेत शिवछत्रपती अवॉर्डी आदरणीय अनिलजी घाटे सर. या स्पर्धेच्या असणारे स्पर्धा पंचप्रमुख महेंद्र हळदणकर मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या वतीनं. त्याचबरोबर आपले सन्माननीय जे ऑफिशियल पॅनल आहेत त्यामध्ये आंतरराष्ट्रीय कबड्डी पंच पुरुष असणारे पंच जितेश शिरवाडकर मुंबई शहर, त्याचबरोबर सुनील नवले मुंबई शहर, सन्माननीय समीर पवार मुंबई उपनगर, प्रणीत लोकेगावकर मुंबई उपनगर, प्रशांत शिंदे ठाणे, सुनील पवार ठाणे, सुरेश दुर्गडे मुंबई, प्रशांत मेस्त्री मुंबई, दशरथ पाटील मुंबई, महेंद्र पवार मुंबई, विद्याधर घाडी मुंबई, पांडुरंग परब मुंबई, सतीश सुर्वे मुंबई, अशोक घेवडे मुंबई, त्याचबरोबर टीव्ही अंपायर्स सूर्यकांत देसाई आणि श्री महेश गोडे. खूप खूप आपले आभार असतील बटा भारती सेवा मंडळाच्या वतीनं.
अत्यंत महत्वाची मंडळावरती सेवा मंडळ आयोजित निमंत्रितांची भव्य दिव्य अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा 2026 ही दुसरी सीझनच्या माध्यमातून त्याला आपण पाहतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं बृहन्मुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर सन्माननीय देवळे साहेब महादेवजी देवळे या ठिकाणी उपस्थित आहेत. खूप खूप स्वागत आहे आपलं. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक माजी महापौर आदरणीय देवळे साहेब. ज्येष्ठ शिवसैनिक कॉल करते नाही मला करते हो तो थँक्यू व्हेरी मच. आपण पाहतोय सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत अरुगम दाम्पत्याचा. त्यामध्ये कल्याण मॅडम यामध्ये जर पाहिलं तर शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्याचबरोबर बँकिंग सेक्टरमध्ये अरुगम सर HR म्हणून कार्यरत आहेत जे मॅक्सीमध्ये. तर दोन्ही माध्यमांचा असणारा विशेष सन्मान या भूमीमध्ये होत असताना बंड्या माडवी सेवा मंडळ हे मुंबईत असणारं कला क्रीडा शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारं मंडळ त्याच्या माध्यमातून अनेक स्तुत्य उपक्रम हे राबवत असतात आणि यंदाचा असणारं हे महत्वाचं असणारं वर्ष या मंडळाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे. कारण आपण अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेचं असणारं आयोजन या स्पर्धेच्या निमित्ताने केलं आहे. थँक्यू. यानंतर आपण पुढच्या सन्मानाला कबड्डीचे ब्लॉग ते जो आहे ना फोटोग्राफी ते बघतो फोटोग्राफी. थँक्यू. ठीक. मित्रांनो सामना तर झालाय मात्र सामना झाला असताना आणखी एका विशेष सन्मानाकडे मी आपल्याला लक्ष वेधू इच्छितो. कबड्डीच्या क्षेत्रात
महाराष्ट्रातले असणारे अनेक रत्न या व्यासपीठावरती आहेत आणि त्यातलंच आणखी एक महत्वाचा असणारा रत्न स्थानिक सुनील स्पोर्ट्स क्लबचे असणारे माजी राष्ट्रीय खेळाडू महेंद्र अँड महिंद्रा या व्यावसायिक संघाकडून ज्यांना आपण पाहिलं आपल्या कबड्डी क्षेत्रात आपल्या चतुरस्राच्या खेळानं ज्यांनी महाराष्ट्रातले असणारे अनेक मैदानं गाजवली आणि 1986-87 चा महाराष्ट्र शासनाचा असणारा शिवछत्रपती पुरस्कार ज्याला मिळाला आणि मित्रांनो असं एक रत्न की ज्यांनी भारताच्या संघामध्ये आपली निवड होत असताना भारताचे असणारे व्हाईस कॅप्टन म्हणून त्याची कामगिरी राहिली आणि त्याचबरोबर 12 राष्ट्रीय स्पर्धा ज्यांच्या नेतृत्वाने झाल्या त्या आजच्या कार्यक्रमाच्या असणारी आदरणीय सुनील जाधव सर या ठिकाणी सन्मानित करत आहोत जरा जोरदार काय होत होत्या या ग्राउंडचे बादशाह म्हणून देखील सुनील जाधव सरांकडे पाहिलं जातं तर त्यांचा असणारा विशेष सन्मान आपण बंड्या मारुतीच्या या क्रीडांगणामध्ये करत आहोत थँक्यू व्हेरी मच मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय निवृत्ती देसाई सर आपला विनंती आहे आपण आपल्या जीवा सारखे स्थानिक आमदार त्याचबरोबर शिवसेना सचिव आणि लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय सुधीर साळवी यांचं देखील पुरस्कार त्या ठिकाणी आपण होणार आहे असताना या मुंबईतल्या असणारी कबड्डीची पंढरी म्हणून ज्या मंडळाकडे आपण पाहतो त्या मंडळाच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा आणि मुंबईतली असणारी तिसरी व्यावसायिक स्पर्धा या अगोदर 2 राज्यस्तरीय व्यावसायिक स्पर्धा झाल्या आणि ही राष्ट्रीय स्पर्धा मुंबईतली असणारी ही 11 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मोठी या ठिकाणी होते बंड्या मारुतीच्या असणाऱ्या व्यासपीठामध्ये स्पर्धा अत्यंत महत्वाची बिर्ला अकॅडमीच्या माध्यमातून आपण पाहिलं तर रोहित पुनिया त्याचबरोबर दीपक आणि धीरज बैमारे शिवम बिटके नेतृत्वाचं प्रदर्शन करण्याचा प्रयत्न सुरू आहे दुसऱ्या बाजूला ONGC हा देखील तितकाच कोल्हापुराचा महत्वाचा चमू आपण या ठिकाणी पाहत असताना तर क्रीडारसिक या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी सज्ज आहेत अग्रपडसाठी आपण पाहतो पटनाचा या ठिकाणी दीपक जो बिर्ला अकॅडमी रायगडला लीड करतो सध्या असेल तो विजय मलिक कमबॅक करावा लागेल ONGC ला 10 गुणांचा फरक आहे तेलुगू टायटन्सचा विजय मलिक कमबॅक करतोय नेतृत्व असा प्रयत्न जरूर केला रेकॉर्ड चांगले होते सुमित चिल्लर त्या ठिकाणी होता मात्र पॉईंट मिळताना या ठिकाणी आपण पाहतो तो ONGC साठी गुणांचा फरक कमी करण्याचा प्रयत्न होतो का त्या प्रकारची घोडदौड राहते का येणार काय ठरवणार आजची रात्र आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे अजून दिग्गज असे संघ या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहणार आणि त्या माध्यमातून आजचा असणारा कबड्डीचा असणारा महासंग्राम आपल्याला अनुभवायचा आहे इथे देवी खूप मोठा असणारा संघ या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय असेल महाराष्ट्रातील काही व्यावसायिक संघ देखील या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहणार आहोत या स्पर्धेच्या सगळ्या क्षणांचा आपण अपडेट देण्याचा प्रयत्न करूया फार महत्वाच्या व्यक्तीच्या निमित्तानं आपण पाहतो पटनाचा आणखी एक दुसरा अंकित राणा ज्याची चढाई पाहिली जर्सी क्रमांक 10 या स्पर्धेच्या निमित्तानं थोड्याच वेळा लोकप्रिय आमदार आदरणीय महेशजी सावंत यांच्या ठिकाणी आगमन होईल दादर माहितीसारखे स्थानिक आमदार त्याचबरोबर शिवसेना सचिव आणि लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष
आदरणीय सुनील साळवी यांचं देखील पुरस्कार सोहळा त्या ठिकाणी आपण होणार आहे. कृपया खेळताना ओएनजीसीचा संघ आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. संघर्षाशिवाय कधीच काही नवं निर्माण झालेलं नाही. कालच्या देखील त्या प्रकारच्या असणारे कृषीचे सामने आपण पाहिले. इथं रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न होता या खेळाडूचा आणि तितकाच मुलाचा विजय मालिक या ठिकाणी आपण पाहतो. पुरुष असणारे अनेक मोठे खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं आपण अनुभवणार आणि आजची असणारी रात्र आपल्या सर्वांसाठी पर्वणी असणार आहे. मुंबईकरांसाठी नेत्रदीपक असं आयोजन बड्या मारुती सेवा मंडळाचं अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं आपण पाहतोय. काल स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय आदित्यजी ठाकरे साहेब, शिवसेना नेते, माजी पर्यावरण मंत्री आणि विद्यमान आमदार यांच्या सर्व उपस्थिती या स्पर्धेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. ज्यांच्या संकल्पनेतील स्पर्धा या ठिकाणी आपण साकार करतोय ते सन्माननीय आमदार आदरणीय सुनील शिंदे साहेब, त्याचबरोबर मुंबई शहर कबड्डी असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष आणि आमदार भाई जगताप साहेब, सन्माननीय आमदार शिवडी विधानसभा आदरणीय अजयजी चौधरी या मान्यवरांच्या उपस्थित आपण पाहिलं. कालच्या या स्पर्धेच्या असणारे महत्वाचे असणारे क्षण प्रकट होते. या ठिकाणी आपण पाहताना एक अप्रतिम असा प्रयत्न चांगला एफर्ट्स आहेत आपण पाहतोय. एक चांगली घोडदौड आहे आपण पाहतोय. कधी मिडलाय तर कधी ओएनजीसी असं सांग त्यामध्ये बघा तुला स्टेजवर पाठवा लागेल. स्टेजवर जा ना. Thank you.
तेलुगूचा सारा विषय बालिक आक्रमणासाठी आपण आता ओईसीच्या माध्यमातून आक्रमण होतंय. अनेक मोठे मोठे खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतो. अनेक ग्रुप स्टार्स पंड्या मारुतीच्या स्पर्धेत आपण अनुभवत असताना एक रंगतदार अशा बिग फाईट्स आपण पाहतोय. अनेक मात्रेंचे असणारे मिडलाईन देखील तितकाच चतुरस्र असा प्रयत्न पटनाचा गुरुवान खेळाडू दीपक आक्रमणासाठी आहे. फाईट निर्णयाचा प्रयत्न तर जरूर झाला. कॉर्नरच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी पाहतोय. हितेश आहे युपी योद्धाचा त्या ठिकाणी कॉर्नरला तो पकडतोय. तो निश्चित स्वरूपात पटनाच्या दीपकला आक्रमण मिळतात. आक्रमणात आपण पाहतोय पॉईंट घेण्याचा प्रयत्न पाहतो. पकडीत सरस करते ते ओएनजीसी. अंकित राणा देखील पटना पायरेट्सचा असणारा खेळाडू महत्वाचा असणारा खेळ या ठिकाणी आपण पाहतोय. 24 वर उत्तर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी मिडलाईनच्या माध्यमातून देखील होत आहे. महत्वाचा असणारा खेळ असेल या स्पर्धेच्या निमित्तानं. दोन्ही बाजूला जर बघितलं कॉर्नर केले अत्यंत अप्रतिम अशी पकड. हॅलो, विजयमध्ये त्यांना बघितलं गेलं तर विजयमध्ये हा पूर्ण संघाला घेऊन खेळतो आणि जिथे गरज आहे तिथेच तो पॉईंट मारतो. उगाच आपलं निघते आणि कमाल सामना पाहायला मिळतो. इथे मात्र मध्ये बदल पाहायला मिळतो मिडलाईन संघाच्या बाजूने. प्रत्येक सामना अतिशय उत्कंठाबद्दल पाहायला मिळतोय. त्यामध्ये ओएनजीसी विरुद्ध मिडलाईन या सामन्यामध्ये आपण पुन्हा एकदा पाहतोय तो विजय मालिक ज्याचा असणारा खेळाचा असणारा मोठा बोलबाला आलेला एखादी अशी कडी लढत देण्याचा प्रयत्न सुरू होतो. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना रंगतदार अशा लढती त्या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. रसिकांच्या माहितीसाठी यानंतरच्या असणारी काही देखील तितक्याच महत्वाच्या आहेत. आपण अनुभवणार आहोत प्रत्येक खेळाडूची असणारी कारकीर्द आणि त्याच्यामध्ये कबड्डीसाठी महाराष्ट्राच्या कबड्डीसाठी देशाच्या कबड्डीसाठी काय दिलं हे आपण जरूर पाहतो. या स्पर्धेच्या निमित्तानं महत्वाचा असणारा खेळ या स्पर्धेला आपण पाहतोय. एकीकडे लढत देण्याचा प्रयत्न झाला. अनेक मोठे राष्ट्रीय स्पर्धा गाजवणारा हा गुरुवान खेळाडू आपल्या राज्याला रिप्रेझेंट करत असताना आपण प्रो कबड्डीमध्ये देखील त्याला पाहिलं. नक्कीच सर आपण या ठिकाणी पाहतोय की ही स्पर्धा अजून मिडलँडकडे आक्रमणाच्या आघाडी. पण विजयमध्ये आतापर्यंत काही अशी मोठी कामगिरी करू शकणार नाही. विजयमध्ये आपल्याला माहिती आहे की शांत आहे, पण जेव्हा अशांत होतो तेव्हा काय करू शकतो. पण नक्कीच हा सामना आता कुठेतरी आपण पाहतोय की ओएनजीसीकडे पॉईंट मिळवण्याचा प्रयत्न आहे. एवढे बलाढ्य झाले या ठिकाणी. आपण पाहतोय कालच्या दिवशी आपण देखील पाहिलं त्या प्रकारच्या असणाऱ्या लढती होत्या. मात्र कबड्डी हा एक अनियमितचा खेळ म्हटलं जातं. शेवटच्या 5 मिनिटापर्यंत काय होईल, शेवटच्या रेड पर्यंत काय होईल आपण सांगू शकत नाही. कारण कालच्या जवळपासच्या शेवटची लढत झाली. आपण समान लोकसंख्येपर्यंत आपण आलो होतो आणि इथं आपण जर पाहिलं तर निश्चित स्वरूपात जरी आपण यावेळेला आपण पाहतो मिडलाईनकडे 10 गुणांची आघाडी जरूर आहे. मात्र हे असले तरी देखील अनेक मोठे मोठे खेळाडू आपण ओएनजीसीच्या कडे देखील आहेत. ज्याच्यामध्ये राजेशला आपण पाहतोय, त्याचबरोबर हितेश युपीचा या ठिकाणी आपण पाहतोय. ज्युनियर आणि सब ज्युनियरचा असणारा चिंटू असेल, संजय आहे ज्याला बॅकर बुस्टला लीड करतो. एक चांगला कॉर्नर चांगला पकडी आपण त्याच्या माध्यमातून आपण पाहिला. डबल दिल्लीचा असणारा संदीप असेल, अंकित राणा हा जबरदस्त फॉर्ममध्ये आपण त्याला पाहतोय. आपण बोलवायला मानतो तो अंकित दाडिया हा देखील ओएनजीसीसाठी महत्वाचा आहे. हे सगळं जर कॉम्बिनेशन आपण जर पाहिलं तर निश्चित स्वरूपात सामन्यात असणारा बदल आपल्याला अनुभवता येईल. या शेखर आणि क्रीडारसिकांना देखील याच प्रकारच्या लढतीची आदर अपेक्षा आहे. मोठ्या फरकानं सामना जिंकण्यापेक्षा जर चुरशीची लढत जर झाली तर निश्चित स्वरूपात एक या राष्ट्रीय स्पर्धेच्या निमित्ताने एक चांगलं आपण वेगळेपण जरूर अनुभवू शकतो. त्या प्रकारच्या या सामन्यात असणारे बदलते क्षण असणार का या महाराष्ट्रामध्ये अशी सुंदर स्पर्धा घडत आहेत. म्हणून आपल्या अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा 2026 महत्वाचा क्षण आहे. चालू सामन्यातली असणारी शेवटची 4 मिनिटं.
इथं दमदार झाला आपण पाहतोय. मगाशी आपण म्हटलं की हा अनियमिततेचा खेळ आहे. काल सुशील नरसिंहानं खऱ्या अर्थानं त्याला उचललं होतं. आपण पाहिलो जो खेळा होता आपण पाहिलं ते विनोद बँकेच्या माध्यमातून. आपण पाहतो ओजीसी आणि मिठाईच्या माध्यमातून आपण अनुभवत असताना अप्रतिम प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतो. चांगली डॅश आहे त्या ठिकाणी बँगलोर बुल्स असणारा रिटर्न संचय आहे आणि पॉईंट गोल देताना आपल्या संघासाठी आता बुल्सचा डिफेन्स सुपर टॅकल ऑन आपल्यासाठी आपण पाहिलं तो विजय बालिकला नेतृत्व कसा कमबॅक करत असताना या स्पर्धेच्या निमित्तानं बघा आजचा असणारा संघर्ष खेळातला असणारा तुमचं सामर्थ्य निर्माण करेल आणि भविष्यात तुम्हाला जर पुढच्या फेरीसाठी जर जायचं असेल तर त्याच्यातून निश्चित स्वरूपात एक सर्वांत सुंदर खेळ करावा लागेल. महत्वाच्या लढतीचे आपण साक्षीदार होताना आजच्या क्रिकेटदार अशा महत्वाच्या खेळी बंड्या मारुती सेवा मंडळ मुंबई शहर आणि ओएनजीसीसाठी टाळ्यांचा पुन्हा एकदा वर्षाव होताना दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर क्या बात है. अंकित राणा हमारे फ्रॉम पटना ओजीसी कडे खेळताना आपण पाहतोय. सगळे पुढचे स्टार्स या ठिकाणी उतरवले आपण पाहतोय आणि आता जो लहान गुणांचा फरक होता तो अतिशय कमी करण्याचा प्रयत्न जरूर झाला. चॅम्पियन्स येत असतात जे योग्य वेळीपर्यंत शेवटपर्यंत खेळत राहतात आणि आपल्या बाजूला सामना झुकवण्याची असणारी क्षमता राखतात. हा एक महत्वाचा खेळ आपण पाहतोय. अनिश्चितचा खेळ म्हणून कबड्डीकडे आपण पाहत असताना त्या मारुतीच्या असणाऱ्या क्रीडांगणामध्ये कारण अशक्य आणि शक्य यातला असणारा फरक जर दाखवायचा असेल तर तो आपण सर्वात सुंदर खेळाच्या माध्यमातून आपण दाखवू शकतो. आणि महत्वाचा रणसंग्राम या ठिकाणी आपण अनुभवत असताना आजच्या महत्वाच्या असणाऱ्या क्षणी प्रत्येक खेळाडू ऑफेन्स आणि डिफेन्स मध्ये सर्वश्रेष्ठ राहतो. तिचा चूक प्रत्युत्तर द्यायचं आहे आपण पाहतोय या ठिकाणी प्रयत्न होताना दीपकच्या माध्यमातून आणखी महत्वाचा खेळाडू आहे. आणखी प्रकारात लीड करतो आपण पाहतो. शंकरराव रणनी हा टेस्ट करायचा आहे. चांगले एफर्ट्स आहेत आपण पाहतो. अप्रतिम प्रयत्न पुढे गाठण्यासाठी रोखणारी एकमेव शक्ती म्हणजे तुम्हीच आहात. तुम्हालाच त्या प्रकारचा असणारा खेळ करावा लागेल. आपलं अस्तित्व सिद्ध करावं लागेल या महाराष्ट्राच्या कबड्डीच्या पंढरीत अर्थात मुंबापुरीमध्ये. सामन्यात आपण जर पाहिलं तर खूप माध्यमातून जरूर पाहिलं. आतापर्यंत ओएनजीसीच्या यशाचा जर आलेख पाहिलं तर या विजय बालिका नेतृत्वाचं प्रदर्शन जरूर केलेलं आहे. अप्रतिम अशी लढत आपण पाहतोय. श्वास रोखून धरणार लढत म्हणून या लढतीकडे आपण पाहत असताना शेवटच्या क्षणापर्यंत काय होईल हे सांगणं अशक्य आहे. अतिशय चुरशीचा त्याचा अंतिम गुणफलक ओएनजीसी 43 मिडलाईन 44. एक पाया सामना मिडलाईनला जिंकलाय. जर सामना आवडला असेल तर जोरदार नाव जाऊ द्या.